हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी। त्याच्यासाठी प्रॉन्स आणले होते रात्री, ते व्यवस्थित मी फ्रीजमध्ये साफ धुवून ठेवले होते आणि आणताना फक्त त्याचे कवर काढून आणले होते। तर आता तुम्हाला बर्फ दिसत असेल, ते पूर्णपणे एकमेकाला चिटकले। आता थोडा वेळ पाणी टाकून ठेवल्यानंतर ते ऑटोमॅटिक सेपरेट झाले। आता याचे थ्रेड वगैरे साफ करून घेते आणि त्यानंतर रेसिपी करायला घेते। चला तर मग आता आपले हे प्रॉन्स व्यवस्थित साफ करून घेऊयात आणि रेसिपीसाठी रेडी होऊयात। प्रॉन्स साफ झाल्यानंतर मी घेतलेला आहे एक टोमॅटो, त्याला मी व्यवस्थित पद्धतीने कट केले आणि एकदम छोट्या छोट्या डाईसमध्ये त्याला कट केले। आता हे मी पूर्ण नाही, एक हाफ टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे। त्याला आता मी मसाल्यासाठी आपल्याला ह्या वस्तू हव्या, तर मी कांदासुद्धा चिरून घेते आहे। याला सुद्धा मी डाईसमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे। अजून ह्या रेसिपीसाठी जे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स लागतात तर ते पुढे पुढे आपल्याला दिसतीलच। बट टोमॅटो आणि कांदा मी आता पहिल्यांदा यूज करते। तुम्ही इथून मागच्या व्हिडिओजमध्ये टोमॅटो घालताना कधीच बघितलं नसेल। कांदा खोबरं वगैरे या टाईपचं वाटण होतं, पण यावेळेस मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवते आहे, त्यामुळे मी आज टोमॅटोसुद्धा यूज केलेला आहे। तर त्यासोबत आहे कोथिंबीर, आलं आणि लसूण। चला तर आपल्याला पाहिजे असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या या ठिकाणी जमा आहेत। तर एका कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकते आहे आणि कढई हीट झाल्यानंतर ऑइल वगैरे हीट झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदे टाकूयात परतण्यासाठी। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आहे तोपर्यंत। एकदा का कांदा छान पद्धतीने परतला आणि त्याने कलर बदलला की त्यानंतर आपण त्यात बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत। आता कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन होताना दिसतोय, तर या स्टेजला मी त्यामध्ये जे हाफ टोमॅटो कट केलं होतं ते मी आतमध्ये त्याच्यात टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर थोडं परतल्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये थोडा लसूण टाकलेला आहे। आता हे जे आहे लसूण, आलं आणि कोथिंबीर याची मी पुन्हा वेगळी पेस्ट करून घेतलेली आहे। आपलं जे वाटण तयार करण्यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि थोडंसं लसूण टाकले होते परतायला कढईत, त्याला मी व्यवस्थित झाकण लावून ठेवले, म्हणजे ते पटकन सॉफ्ट होतील। आता आपण चेक करूयात ते कशा पद्धतीने झालेत की नाही। आता हे झालं आहे सॉफ्ट। तर आपण आधी जे आपलं कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पेस्ट काढली होती त्यातच हे आत्ता आपलं तळलेलं वाटण सगळं त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा मी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। त्यानंतर आता मी दगडफूल टाकते आहे, म्हणजे खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकतात। मिरे आहेत, लवंग आहे। खडे मसाल्यांचा फ्लेवर छान येतो, त्याच्यामुळे तुमच्याकडे घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाका। त्या लवंग टाकला आहे, त्यानंतर जावित्री टाकला आहे, तमालपत्र पण टाकले। या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेते। ऑलरेडी आपण मसाला परतलेला आहे, त्यामुळं याच्यामध्ये खडे मसाले भाजताना थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं, ते जळण्याची शक्यता आहे कारण कढई ऑलरेडी गरम आहे। आता पुन्हा एकदा मी कांदा कापते आहे। आता हा आपण आपल्या रेसिपीसाठी डायरेक्टली यूज करणार आहोत। वाटण ऑलरेडी तयार झालेलं आहे, त्यामुळे हा कांदा मी थोडासा बारीक डाईसमध्ये कट करते अगोदरपेक्षा। अगोदरचा कांदा आपला वाटणात जाणार होता, त्यामुळे थोडा मोठा झाला तरी काही इश्यू नव्हता। आता थोडासा बारीक कट केला आहे मी। आता यानंतर या स्टेजला मी काय करते की जर तुम्हाला आवडत नसतील मसाले, तर आता मसाल्यांचा फ्लेवर तेलात उतरला आहे, तर तुम्ही ह्या स्टेजला मसाले बाहेर काढून घेऊ शकतात आणि त्यानंतर कांदा त्यामध्ये परतण्यासाठी टाकू शकतात। तर मी मसाले ऑलरेडी त्यामध्ये ठेवले, मला त्यांचा फ्लेवर आवडतो जास्त त्याच्यामुळे। पण कधी कधी काय होतं की कोणाला ते दाताखाली गेल्यानंतर आवडत नाही, त्यामुळे मग त्यांनी काढून घ्यावेत ऑइलमधून सगळे खडे मसाले आणि मगच त्याच्यात कांदा परतायला टाकावा। आणि कांदा परतल्यानंतर आपलं जे मेन आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण आता मी यामध्ये टाकलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करते। तर अगोदर मी मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे, नंतर थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे आणि धना पावडर। आता या सगळ्यांनंतर आपला घरचा घरगुती काळा मसाला यामध्ये जाणार आहे। आपल्या टेस्टनुसार मीठ आणि तिखट याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकतात। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, छान असं परतायचं आहे। त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या जारमध्ये हा मसाला आपण वाटला होता त्यातच थोडंसं पाणी घेऊन हिसळून ह्याच्यात टाकायचं आहे, कारण तो मसाला खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून थोडं पाण्याचं कंटेंट टाकले आणि पाण्यामुळे जे मसाले आहेत ते छान, आपण टाकलेले मसाले तर ते छान भाजतील त्याच्यामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित
तळल्या जात आहे किंवा भाजल्या जात आहे त्या स्टेजला मी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. मी पुन्हा थोड्या वेळाने तो मसाला हलवते आहे कारण तो खाली लागू नये यासाठी. त्यानंतर हे साफ केलेले प्रॉन्स आता मी याच्यामध्ये टाकलेले आहे. त्याला व्यवस्थित कोट करून घेऊयात आपण आपल्या मसाल्यांमध्ये किंवा आपली जी ग्रेव्ही तयार होणार आहे त्यामध्ये. प्रॉन्स तसे शक्यतो लवकरच शिजतात, त्यांना जास्त वेळ लागत नाही. ज्यावेळेस आपण प्रॉन्स फ्राय वगैरे करतो तर ते पटकन 1-2 मिनटातच आपल्याला आलटीपलटी करून काढावे लागतात, नाही तर ते चिवी होतात. तसंच या ठिकाणी सुद्धा ते पटकनच होतात. जर जास्त शिजवण्यात आले तर त्याचा गाळ होऊ शकतो. त्यामुळे त्यावर झाकण ठेवलं आणि बघा छान असं पाणी सुटले. प्रॉन्समध्येच पाण्याचं कंटेंट असतं, त्यामुळे मी टाकताना पाणी जास्त टाकलेलं नव्हतं. अगोदर मला बघायचं होतं की त्याला किती पाणी सुटतं आहे. तर छान असं पाणी सुटलं आहे. मसाला छान त्याच्यामध्ये आता परतला जातो आहे. एकदा मी पुन्हा हे हलवून घेतलं आहे व्यवस्थित. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कन्सिस्टन्सीनुसार पाणी यामध्ये ॲड करा. तुम्हाला घट्ट हवं असेल तर ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी या स्टेजला तुम्ही ॲड करू शकता. तर मी थोडंसं पाणी या स्टेजला ॲड केलेलं आहे. ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आहे. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी किंवा कधीतरी नॉनव्हेज खाणारी लोकं जे आहेत, जे फिश वगैरे प्रेफर करत नाहीत आणि त्यांना काट्यांमुळे फिश खाता येत नाही, तर ती लोकं प्रॉन्स वगैरे प्रेफर करू शकतात. यामध्ये काही काठी वगैरे नसतात. तर आता गार्निशिंगसाठी मी त्याच्यावर टाकलेली आहे कोथिंबीर, जे की माझी फेवरेट आहे. चला तर आता थोडा वेळ याला आपण झाकण ठेवून शिजू देऊयात. म्हणजे एक्सेस वॉटर आपण टाकलं तर बऱ्यापैकी ते सुद्धा थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसतं आणि थिकनेस झालेला आहे. मसाला थोडासा असा थिक झाला आपला. खूपच पातळ नाही बनवायचं आहे, मला लपतपीत बनवायचं होतं, त्यामुळे मी टाकताना पाणी पण थोडंसं दम्मातच टाकलं होतं. आता व्यवस्थित मला हवी तशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर मी हे काढून घेतलं आहे. चला तर मग आपला प्रॉन्स मसाला रेडी आहे. मागे मी चिकन मसाला टाकला होता, तो जरा वेगळ्या पद्धतीने होता आणि हा प्रॉन्स मसाला मी थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. कसा वाटला मला व्हिडिओ नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.